आपण देव झालो असं मानू नये असं मोहन भागवत यांनी म्हटल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। तुम्ही देव आहे की नाही हे लोकांना ठरवू द्या असं सुद्धा ते म्हणतात। मोहन भागवत यांनी मोदींना नाव न घेता हा टोला लगावलाय। मणिपूरमधील परिस्थिती अत्यंत बिकट आहे, तिथे सुरक्षेची खात्री नाही आणि मणिपूरमधील स्थितीवरून सुद्धा मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केल्याचं पाहायला मिळत आहे। महापुरुष वगैरे म्हणतात तेव्हा मला एक क्षण थांबावं लागतं जरा, कारण मला पक्का माहिती आहे मी काय आहे ते। असं काही झालं की ते कानाच्या इथूनच परत जावं, मनात येऊ नये, याच्यासाठी परिश्रम करावे लागतात। ते त्याच्यापासून वाचलं पाहिजे आणि म्हणून आपलं जीवन जितकं चांगलं करता येईल तितकं करावं। म्हणजे चमकू नये कोणी असं मी म्हणत नाही, प्रत्येकाने देवभात झालं पाहिजे, परंतु देव आपण झालो की नाही हे लोक ठरवतील। आपण मी देव झालो असं मानू नये। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडी सध्या आपल्यासोबत आहेत। जितेंद्र, आपण पाहतोय मोहन भागवत यांनी हे मोठं वक्तव्य केलंय आणि नाव न घेता मोदींना हा टोला लगावल्याचं पाहायला मिळतंय। याचे राजकीय पडसाद नेमके काय उमटू शकतात? नक्कीच गौरी, कारण पुणे प्रवास होता सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचा। पुणे प्रवासादरम्यान त्यांचं एक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या कार्यक्रमाच्या भाषणादरम्यान मोहन भागवत यांनी हे महत्त्वपूर्ण असं वक्तव्य केलेलं आहे की कोणीही स्वतःला देव समजावं नाही, कारण ईश्वर समजावं नाही, मात्र देव सारखं चांगलं कार्य करत राहावं। त्याचबरोबर अनेक विषयांवर या कार्यक्रमामध्ये मोहन भागवतांनी हात घातला। मात्र हा जो टोला आहे तो हा टोला म्हणावा लागेल का, हा एक प्रश्न आहे। कारण निवडणुकीच्या काळादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही असं वक्तव्य केलं होतं की मी देव आहे आणि त्या संदर्भात जे भाजप असो किंवा मग RSS असो, लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये या दोघांचे संबंध ताणले गेल्याचं लक्षात आलेलं होतं। JP नड्डा यांचंही एक वक्तव्य आलेलं होतं। त्यानंतर मोहन भागवतांनी हे जाहीरपणे असं एका कार्यक्रमात म्हणणं हा नक्कीच टोला आहे का हे पाहावं लागेल। त्याचबरोबर असा एक अप्रत्यक्ष संदेश देखील देत असतात। मोहन भागवत सरसंघचालक कधीही कोणाला सरळ किंवा थेट बोलत नाही, मात्र त्याच्या पाठीमागचं नेमका अर्थ काय आहे हे समजून घेणं महत्त्वाचं असतं आणि त्याचाच जर अर्थ काढला तर हा नक्कीच पंतप्रधान मोदी यांचा एका जुन्या वक्तव्याला हा टोला असल्याचं नक्कीच म्हणता येईल। गौरी, हो, नक्की जितेंद्र, आपण पाहू शकतोय मणिपूरच्या स्थितीवरून सुद्धा मोहन भागवत यांनी हा टोला लगावलेला आहे। खरं तर वारंवार विरोधकांकडून या संदर्भात आरोप होत होते आणि त्यानंतर हे मोहन भागवत यांचं वक्तव्य समोर येत आहे। तर आपण सध्या पाहू शकतो मोहन भागवत यांचं हे वक्तव्य समोर आलेलं आहे। मोदींना नाव न घेता त्यांनी टोला लगावल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। तर पुन्हा एकदा जितेंद्र यांच्याकडे जाऊया। जितेंद्र, आपण पाहू शकतो मणिपूरमधील परिस्थिती अत्यंत बिकट आहे, तिथे सुरक्षेची खात्री नाही असं आता मोहन भागवत म्हणतात। खरं तर वारंवार विरोधक सुद्धा या संदर्भात टीका करत होते, तर मोहन भागवत यांनी सुद्धा याला दुजोरा दिला असं म्हणायचं का? नक्कीच, कारण 1 वर्षाहून अधिक काळ होऊन गेलेला आहे आणि मणिपूर धुमसत आहे। अधूनमधून कारवाया होत असतात। काही दिवसांपूर्वी पुन्हा एक आतंकवादी कारवाया झाल्या होत्या, त्यामध्ये 2 ते 3 लोकांचा मृत्यू झाल्याची देखील माहिती समोर आलेली होती। मणिपूर धुमसत असताना अजूनपर्यंत ते शांत करण्यात केंद्र सरकार अपयशी झालेलं आहे आणि विरोधक असतील तेही या प्रश्नावर वारंवार सरकारला प्रश्न विचारत आहेत, मात्र अजूनही परिस्थितीवर कुठलेही नियंत्रण नसल्याचं समोर येत आहे। यापूर्वी संघाची जी भूमिका होती मणिपूरमधली ती थोडी मवाळ होती। सरकार योग्य कार्य करतंय, बाहेरील शक्तींचा या जो हिंसाचार होतोय किंवा अशांतता आहे मणिपूरमध्ये त्यावर बाहेरील शक्तींचा हात असल्याचंही संघाची भूमिका होती। मात्र आता मणिपूर हे शांत का होत नाही यावर आता संघानेच प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि त्यासंबंधी मणिपूर हे शांत कसं होईल याकडे केंद्राने लक्ष द्यावं अशी ही भूमिका आता सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी समोर ठेवलेली आहे। त्यामुळे वर्षभराहून अधिक काळ झालेला आहे, मणिपूर अशांत आहे, तो शांत कधी होईल, पुन्हा एक जी पूर्व परिस्थिती होती ती पूर्वपदावर आणण्यासाठी सरकार काय करतं यावर देखील आता संघाची भूमिका समोर आलेली आहे आणि यावर आता केंद्र सरकार काय भूमिका घेतं किंवा काय पावलं उचलतं किंवा मोहन भागवतांनी जी सूचना केलेल्या आहेत किंवा काही आक्षेप घेतलेले आहेत त्यावर काही सरकार पावलं उचलतं का हेही पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। गौरी,
नक्की जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर मणिपूरबद्दल नेमकं मोहन भागवत काय म्हणालेत पाहूयात. आत्ता मणिपूरची जी स्थिती आहे फार कठीण स्थिती आहे. सुरक्षिततेचा काहीच भरोसा नाही. स्थानिक माणसं सुद्धा आपल्या सुरक्षिततेबद्दल शंकित आहेत. त्याच्यामुळे असं तिथे व्यापाराकरता गेलेले, तिथे समाज कार्यकर्ता गेलेले, त्यांना तर आणखीन कठीण परिस्थिती आहे. पण तरीही तिथे संघाचे स्वयंसेवक ठाण मांडून उभे आहेत, पळून गेलेले नाहीत, शांत बसलेले नाहीत, एकमेकांच्या विरुद्ध होणाऱ्या संघर्षात सामील झालेले नाहीत. तर दोन्हीकडे सेवा करून तो संघर्ष थांबावा, जीवन पुन्हा सुरळीत व्हावं, सगळ्यांच्या मनातला आणि संताप, क्रोध, द्वेष विझून जावा आणि देश सगळ्यांच्या मनात यावा, ह्याच्याकरता जितकं होईल तितकं करतायत.